बघा सर, खूप आक्रोश आहे लोकांमध्ये आणि ते तुमच्यावर सगळं डायरेक्ट होण्याची शक्यता आहे सर. तुम्ही सेम सिटी मध्ये राहताय आणि तुम्ही हे करताय. प्लीज बघा बसून बघतोय तुमच्या कार्यालयाचं बघितलं मी. तुम्ही नुसता माळा काय होत आहे, काहीतरी उत्तर द्या ना. उत्तर बाहेर या. माझा तुम्हाला प्रश्न आहे, झाडं मुळांपासून पाणी ऍब्सॉर्ब करतात की नाही? सुपरबॉल आहे का की तुम्ही तुमच्या पायाने पाणी ऍब्सॉर्ब करून घेऊ शकता? नाही ना. मग का तुम्ही फ्लडचा आणि ह्याचा या मीटिंगचा संबंध नाही असं म्हटलात? I am not very much happy and satisfied with the explanation which are given. This is not at all acceptable. ज्या पद्धतीने आपण ट्री कटिंग करतोय, एकतर आपल्याला पुन्हा झाडं येतील, त्याच्यासाठी पुष्कळ वर्ष लागतील. आताच्या परिस्थितीत एकही झाड कापणं आपल्याला परवडणारच नाहीये. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा आहे, एसी बंद करा ऑफिस मध्ये आणि बघा एकदा बिना एसीचा दिवस किती तास आपण जगू शकतो विचार करा आणि नंतर मग झाडं कापायला सुरुवात करा. जी झाडं कापताय ही रिपॅरियन फ्लोरा म्हणजे नदीकाठची झाडं आहेत सर. यांना तुम्ही ट्रान्सप्लांट दुसरीकडे म्हणजे अगदी कुठलं माळरान म्हणाल किंवा टेकडीच्या कडेला आम्ही बघितलेले पॅन कार्ड क्लबच्या तिकडे कशी ट्रान्सप्लांट केलेली सगळी झाडं मेलेली आहेत. तर ही जगूच शकत नाहीत. ठीक आहे, याचा पुरेपूर अभ्यास करा. पुण्यात खूप सायंटिस्ट आहेत आपल्या. तुम्ही जर अभ्यास केला तर या जमिनीमध्ये या मुळांशी यांचं इतकं घट्ट नातं झालेलं असतं. आमच्या बॉटनीमध्ये कन्सेप्ट आहे मायकोरायझा म्हणून. खूप लोकांना माहिती असेल नसेल, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे सर्वांना की ही अशी बुरशी असते की जी मुळांचं कनेक्शन करते आणि ती सर्व प्रकारच्या ज्या पण घटना घडत असतात निसर्गामध्ये झाडांना जगायला मदत करत असते. जेव्हा तुम्ही एक झाड त्या ठिकाणून काढता आणि दुसरीकडे लावता, ही पूर्ण इकोसिस्टीम डिस्टर्ब होते, ते झाड जगत नाही. म्हणून ट्रान्सप्लांटेशनचा रेट पूर्ण जगामध्ये तुम्ही बघा, भारतात तर खूपच कमी आहे. त्यामुळे जे तुम्ही दरवेळी सांगताय ट्रान्सप्लांटेशन हे खरंच म्हणजे हे नाटक आहे अक्षरशः. हे शक्यच नाहीये, हे शक्यच नाहीये. पब्लिक हे कायद्याच्या कानूनचा अभ्यास करून पुस्तकं घेऊन पूर्ण तयारीने आलेले आहेत आणि सॉरी टू से आपल्याकडनं प्रिपरेशन किंवा अभ्यास करून आलेलंही वाटत नाही. समाधानकारक उत्तरं पण तुमच्याकडे नाहीये. एज मॅपिंग साठी कोणती टेक्निक वापरली सर? आणि तुमच्याकडे कोणते असे सायंटिस्ट आहेत की जे ही माहिती देतात? नाहीच आहे मॅम. कोणती टेक्निक वापरली? त्यांनी मान्य केलं की त्यांच्याकडे कोणतेही नॉन ऑफिशियल एक्सपर्ट मेंबर नाहीये. बरोबर, तुम्हीच म्हणाले की प्रशासक आणि सचिव दोनच आहे. हा प्रश्नच येत नाही. मग म्हणजे docket प्रश्नच येत नाही, एक्झॅक्टली अगदी बरोबर आयडेंटिफाय केलं मॅडम. डॉकेटचा प्रश्न येत नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता रद्द करा, डिफर करा, कॉस्ट करा, तुम्हाला जे शब्द वापरायचं वापरा, पण हे प्रपोजल ऍक्सेप्ट होणार नाहीये.